हाय गाईज, गुड इव्हनिंग. तर काल सकाळी मला माझ्या क्लासमेटच्या लग्नाला जायचं होतं. सो मी रेडी होत होती. सगळ्यांत आधी मी क्रिम्पिंग केली. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने माझा मेकअप केला आणि मग मी मस्त साडी लावली आणि रेडी झाली. तर मला नेलपेंट लावायची होती. सो मी जाताच नेलपेंट लावायला घेतली आणि आद्यालासुद्धा नेलपेंट लावायला, त्याच्यानंतर लिपस्टिक लावायला खूप आवडतं आणि तेही तिला तिच्या हातानेच लावायचं असतं. सो तुम्ही बघू शकता तिने पूर्ण कपड्यांना, तिच्या पूर्ण अंगाला नेलपेंट लावली होती. आणि मला निघता निघता खूप उशीर झाला होता. सो मी पप्पांना सोबत घेतलं होतं आणि माझी बहीणही सोबत होती. जाऊन बघतो तर रस्त्याचं काम चालू होतं. सो आम्ही बायपास रस्त्याने गेलो. त्याच्यानंतर आम्ही तिकडे पोहोचलो आणि माझ्या दुसऱ्या क्लासमेटसुद्धा आल्या होत्या आणि खूप वर्षांनी आमची भेट झाली होती. मी थोडे वेळ तिकडे थांबली, नवरदेवाची वाट बघितली, पण तो रेडी व्हायला गेला होता आणि मला दुसरं बेबी शॉवर अटेंड करायचं होतं. सो मी तिकडून निघाली. नंतर बेबी शॉवर अटेंड करून मी घरी आली आणि बेबी शॉवरला आमच्या आत्यासुद्धा आल्या होत्या. सो भाऊ त्यांना फणस काढून देत होते आणि मग मी पप्पांनासुद्धा एक फणस काढून दिला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गाडेश्वर मंदिरावर जायला निघालो, कारण जेव्हा कधी मम्मी पप्पा माझ्या घरी येतात तेव्हा ते गाडेश्वर मंदिरावर नक्की जातात. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो आणि खूप मस्त असं वातावरण झालं होतं. पाऊस वगैरे अजिबात नव्हता आणि गर्दी वगैरे ते अजिबातच नव्हती. तसं श्रावण सोमवार किंवा 16 सोमवार वगैरे असले की मंदिरात खूप गर्दी असते. एरवी तशी गर्दी नसते. आमचं मस्त असं दर्शन झालं. आणि मग आम्ही घरी जायला निघालो. रस्त्यात आम्ही रील शूट केले, त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढले आमचे सगळ्यांचे. आणि मग पप्पा आणि लकी घरी जायला निघाले आणि त्यांनी मला जाता आता शिवणसईला सोडली. तिकडून आद्याला आत्तूंच्या घरी जायचं होतं. सो आम्ही समोर नानींच्या घरी गेलो आणि तिकडे मला झाडावर ही रानटी कोंबडी दिसली, जी मी पहिल्यांदा बघितली आहे. मला आधी वाटलं की तो वेगळाच काहीतरी पक्षी आहे. आणि मग संध्याकाळी मी मस्त चहा घेतला आणि मम्मीने एकीकडे वलकुंदे बनवायला घेतले होते. सो आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. थँक्यू, बाय बाय.